अडीच वर्षांपूर्वी राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी खळबळ उडवून देत मुंबईहून हजारो किलोमीटर दूर गुवाहाटी गाठली होती। त्याला कारण होतं उद्धव ठाकरे यांची न पटलेली भूमिका। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील अर्ध्याहून अधिक आमदारांनी वेगळी चूल मांडली होती। एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी गाठल्यानंतर सर्वप्रथम पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीका करणारे दुसरे तिसरे कोणीही नव्हते, तर ते होते छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सिडको महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष संजय शिरसाट। या संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात आता आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय गणिते बदलली आहेत। राज्यातील बदललेल्या राजकीय गणिताचा या मतदारसंघावर प्रभाव होईल का? संजय शिरसाट या मतदारसंघातून विजयी चौकार मारतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर शहरात 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। या छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा, छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। यातील पूर्व विधानसभेवर भाजपचे अतुल सावे आमदार आहेत, तर मध्य मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटातील प्रदीप जयस्वाल हे आमदार आहेत। मात्र या दोन्ही मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक चर्चा होती ती छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाची। त्याला कारणही अनेक आहेत, पण मुख्य कारण म्हणजे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे संजय शिरसाट आहेत, जे अगदी परखडपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बाजू मीडियासमोर मांडत असतात। तसंच विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर देण्यातही ते माहीर आहेत। इतकंच नव्हे तर अनेकदा मंत्रिपदाच्या नावावरून देखील संजय शिरसाट हे चर्चेत असतात। सध्या मात्र संजय शिरसाट यांच्या गळ्यात सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाची माळ पडलेली आहे। मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली, तसंच या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती देखील मोठ्या प्रमाणात बदलली आहे। या मतदारसंघाच्या इतिहासाबाबत बोलायचं झाल्यास तर या मतदारसंघात नेहमीच शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत झालेली आपल्याला पाहायला मिळाली। औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ 1990 पासून 2 अपवादात्मक निवडणुका वगळता हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 88,964 मतं घेऊन या मतदारसंघातून विजयी झाले होते। 2004 मध्ये शहरात 2च मतदारसंघ होते, एक औरंगाबाद पूर्व आणि दुसरा औरंगाबाद पश्चिम। पश्चिममध्ये काँग्रेस उमेदवार 1,54,056 मतांनी विजयी झाले होते, तर शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांना 1,46,170 एवढी मतं मिळाली होती। ते दुसऱ्या क्रमांकावर होते। 2009च्या निवडणुकीत औरंगाबाद शहराच्या पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात मध्य विधानसभा मतदारसंघाची भर पडली आणि 2009 मध्ये पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले। 2009 मध्ये एकूण 19 उमेदवार मैदानात होते, त्यात पहिल्यांदा संजय शिरसाट विजयी झाले होते। त्यांना त्यावेळी 58,008 एवढी मतं मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे चंद्रभान पारखे होते, त्यांना 43,797 मतं मिळाली होती। राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक निवडणुका शिवसेना भाजप युतीनेच लढवल्या आहेत। यामध्ये 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर संजय शिरसाट हे आमदार झाले आहेत। मात्र 2019 मध्ये राजकीय परिस्थिती बदलली। निवडणुकीनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणं सुरू झाली आणि महाविकास आघाडी उदयास आली। यानंतर आतापर्यंत अनेक नवनवीन राजकीय समीकरणं राज्यात पाहायला मिळाली आहेत। या सर्व समीकरणांपासून हा मतदारसंघ देखील बाजूला राहिलेला नाही। त्याला कारण म्हणजे गेल्या वेळेस विधानसभेला म्हणजेच 2019ला विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांना काटेकी टक्कर देणारे संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल होत मशाल हाती घेतली आहे। विशेष म्हणजे ते हेच राजू शिंदे आहेत, ज्यांनी 2019 मध्ये भाजपकडून बंडखोरी करत महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात दंड थोपटले होते। इतकंच नव्हे तर त्यांनी संजय शिरसाट यांना चांगली फाईटही दिली होती। विशेष म्हणजे त्या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते। आता मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळेल का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। या मतदारसंघात शिवसेनेचं पूर्वीपासूनच वर्चस्व पाहायला मिळालं आहे। या मतदारसंघांनी शिवसेनेला नेहमीच साथ दिली आहे। मात्र गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर आता या मतदारसंघातील मतदार नेमका कोणत्या शिवसेनेच्या मागे उभे राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजू शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांच्या उमेदवारीला किंबहुना त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाला पक्षातील दिग्गज नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। यात प्रामुख्याने चंद्रकांत खैरे हे मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं, कारण लोकसभेतील पराभवानंतर खैरे हे आमदार संजय शिरसाट यांच्या विरुद्ध पश्चिममधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे। शिवाय उद्धव सेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय साळवे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र आता राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशानं उद्धव सेनेकडून पश्चिममधून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा आहे।
त्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांनाच प्राधान्य द्यायला हवं असा चंद्रकांत खैरे यांचा आग्रह आहे। यावरून शिवसेना उभाटा गटात सध्या कलह सुरू आहेत। किंबहुना उमेदवारी मिळवण्यासाठी राजू शिंदे यांनी भाजपची साथ सोडत ठाकरेंचा हात धरला, मात्र त्यांच्यावरील उमेदवारीची टांगती तलवार अजूनही कायमच आहे। आता ठाकरे राजू शिंदे यांना दिलेला शब्द पूर्ण करतात की पक्षाचा ऐकतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जर भाजपला पराभूत करायचं असेल तर महाविकास आघाडीनं एकत्रित राहायला हवं असं सूत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधलं आहे। त्यामुळे ही सर्व नाराजी दूर करून आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजू शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे। मात्र असं झालं तरी या मतदारसंघात इतरही पक्षांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व प्रस्थापित आहे। यात प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी, MIM आणि काँग्रेस याही पक्षांची या मतदारसंघावर पकड आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर क्लोज फाईट पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाल्यानं संजय शिरसाट यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत परिस्थिती वेगळी असते, मुद्दे वेगळे असतात। त्यामुळे संजय शिरसाट यांना गाफील राहून चालणार नाही। एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेगळी वाट धरल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शर्यतीत नेहमीच संजय शिरसाट यांच्या नावाची चर्चा झाली, मात्र त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ काही पडली नाही। अखेरीस सिडकोचं अध्यक्षपद त्यांना देऊन काहीसा त्यांना दिलासा दिला। आता या पदाचा वापर ते आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी कशा प्रकारे करतात हे निवडणुकीनंतर कळेलच। मात्र असं जरी असलं तरी या मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत ज्यावरून संजय शिरसाट यांची अडचण वाढू शकते। त्यामध्ये पाणी पुरवठा प्रश्न असेल, वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था असेल, नागरी सुविधांचा अभाव असेल। कारण छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आणि उद्योगांचा समावेश असलेला मतदारसंघ आहे। एकूणच या मतदारसंघात वाळूज औद्योगिक क्षेत्रासारखं मोठं औद्योगिक क्षेत्र समाविष्ट आहे। त्यामुळे उद्योजक तसेच कामगारांच्या अडीअडचणी काय आहेत यावर तोडगा काढणाऱ्या उमेदवाराला येथील मतदार निश्चित साथ देतील। आतापर्यंत या मतदारसंघानं नेहमीच शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील हेच पाहायला मिळालं। आता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यास येथील मतदार नेमकं कोणत्या शिवसेनेला साथ देतील किंबहुना दोन्ही शिवसेनेव्यतिरिक्त तिसराच आमदार निवडून देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर पश्चिमच्या राखीव मतदारसंघाचे अपडेट हे आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत। तत्पूर्वी संजय शिरसाट यांची यंदाच्या निकालानंतर विजयी झाल्यास मंत्रिपदाची इच्छा पूर्ण होणार का? कोण असणार पश्चिमचं पुढचं नेतृत्व हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।